राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या 124व्या जन्मजयंतीनिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये पोटाचे विकार तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मानकचंदजी संकलेच्या, कमलाबाई संकलेच्या यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संकलेच्या परिवारानं शिबिरासाठी सहकार्य केलं। शिबिराचं उद्घाटन विजय संकलेच्या यांच्या हस्ते झालं। यावेळी साधना संकलेच्या, राजेंद्र संकलेच्या, सिद्धांत संकलेच्या, संगीता संकलेच्या, संजय संकलेच्या, नीता संकलेच्या, अमित संकलेच्या, इंजिनियर राजेंद्र पोद्दार, भास्कर पोद्दार, जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, सतीश लोढा, मानक शेट कटारिया, डॉक्टर आशिष भंडारी, तज्ञ डॉक्टर राजेंद्र गुंजाळ आदी उपस्थित होते। प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी संकलेच्या परिवारानं नेहमीच हॉस्पिटलच्या सेवाकार्यात सहभाग नोंदवला असल्याचं सांगितलं। आचार्यजींचं स्वप्न समाजातील अंतिम घटकापर्यंत ही सेवा पोहोचली पाहिजे, त्या उद्देशाने आपण असे 2 मेगा कॅम्प करतो आणि या मेगा कॅम्पच्या माध्यमाने याचं 5 डिस्ट्रिक्टमध्ये 5 जिल्ह्यांमध्ये आपण त्याचा प्रचार प्रसार करीत असतो। तर या आलेल्या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आलेल्या सर्व रुग्णांचं मी सहर्ष स्वागत करतो। आज डॉक्टर गुंजाळ यांचं पोटाचे विविध विकार, पोटावरती सुपर स्पेशालिटी आणि त्यामध्ये मग पोट फक्त एवढंच विषय डॉक्टर गुंजाळांपर्यंत सीमित आहे आणि त्यामध्ये मग काही अडचणी असतील, पण ती पण काही आजार असेल तर डॉक्टर गुंजाळ ते अतिशय पद्धतशीरपणे ते हाताळतात आणि त्यांची ती ख्याती आहे। आणि आज पोटाचा एक स्पेशल कॅम्प आपण आज इथे घेतलेला आहे। डॉक्टर गुंजाळ सरांनाही खूप सारी या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने त्यांच्या हातून सेवा घडावी ही आचार्यजींच्या चरणी प्रार्थना करतो। आज प्रत्येक मेडिकल कॅम्पला एक प्रायोजकत्व असतं। आज संकलेच्या परिवार आदरणीय श्री मानकचंदजी संकलेच्या भाऊसाहेब तर ते त्या काळामधील एक निष्णात वकील होते आणि अतिशय क्रियाशील आणि इथिकल, जिथे बरोबर सल्ला असेल तोच सल्ला द्यायचा, चुकीचा सल्ला कोणत्याही क्लायंटला न देता आणि कुठेतरी त्यांना भरकटायचं नाही असं त्यांची क्वालिटी, अतिशय स्ट्रिक्ट आणि एक धीरगंभीर असं व्यक्तिमत्व। आणि काही वर्षांपूर्वीच त्यांचं निधन झालं, पण त्यांचे सर्व सुपुत्र त्यांच्या स्मृतीमध्ये प्रत्येक वर्षी आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमाने कॅम्प घेऊन वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ काहीतरी चांगलं काम आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमाने व्हावं। मान्यवरांनी शिबिरांच्या उपक्रमासाठी हॉस्पिटलचं कौतुक केलं। आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये सर्व अधिकारी, ट्रस्टी व अहोरात्र मेहनत घेणारे सर्व डॉक्टर्स, नर्स व सर्व कर्मचारी यांचे मनपूर्वक आभार। आनंद ऋषीजी हॉस्पिटल सर्वांनी वेगवेगळे शिबिर आयोजित करत असते व सर्व गरजू लोक त्यांच्या वेळोवेळी या शिबिरामध्ये सहभागी असतात। अशाच शिबिराच्या आम्ही आमच्या संकलेच्या परिवाराचा छोटासा सहभाग होत असतो। अशाच शिबिराचे सर्व डॉक्टर यांचे या शिबिरामध्ये सहभागी सहाय्याबद्दल मनपूर्वक आभार। आनंद ऋषीजी हॉस्पिटलची अशीच चांगली वाटचाल हो असेच त्यांचे आशीर्वाद आणि सर्व रुग्णांना वेळोवेळी चांगले उपचार मिळो अशी आमची सर्व परिवारातर्फे हीच प्रार्थना। खूप चांगला सामाजिक उपक्रम इथे राबवत आहे आणि विविध शिबिरं ते आयोजित करत असतात। तर आजचा जो पोटाचा आजार आणि यकृत, स्वादुपिंड यांच्या विकारांवर जे संकलेच्या परिवाराने त्यांना सपोर्ट करून शिबिर आयोजित केलेलं आहे, त्यांचे कौतुक करायचे वाटते मला। पोट विकार तज्ञ प्रसिद्ध डॉक्टर राजेंद्र गुंजाळ या शिबिरासाठी अवेलेबल होते, तर त्यांचेही आभार। आणि असेच सर्व प्रकारचे शिबिरं आणि सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आनंद ऋषी हॉस्पिटलचा नगर आणि परिसरात मोठा वाटा आहे, तर पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा। आजच्या शिबिरामध्ये पोट विकाराचा संबंधित जे काही सर्व आजार आहेत, पित्ताचे आजार असतील, लिव्हरचे आजार असतील, स्वादुपिंडाचे असतील, पोटाच्या कॅन्सरचे आजार असतील, या सर्व आजारांचे निदान व त्यासाठी आवश्यक इलाज आपण आज करणार आहोत। त्या संबंधित आवश्यक असणाऱ्या ज्या तपासण्या आहेत, जशा CT स्कॅन आहे, एंडोस्कोपी आहे, एंडोस्कोपीमध्ये वेगवेगळे प्रकार असतात, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, परत ERCP सारख्या अवघड ऑपरेशन्स पण आपण त्यामध्ये आज करणार आहोत। तर सर्व जास्तीत जास्त रुग्णांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा, कारण फार कमी खर्चामध्ये या तपासण्या होत आहेत। या शिबिरात 108 रुग्णांची तपासणी करण्यात आली। सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं, तर आभार सतीश लोढा यांनी मानले। महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।